प्रशासनाच्या वतीने तुम्ही पाहत असाल तर न्यायालयाच्या बाहेरही ज्या पद्धतीचा यावेळेस आपल्याला पाहायला भेटून आला ताफा, सर्व सुरक्षा ठेवली आहे। आणि अचलपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री आणि या ठिकाणी गाडी सध्या आली आहे। या गाडीतच सध्या ते आणले जात आहे। एक पहिली गाडी जी आहे त्या पहिल्या गाडीच्या याच्यातच सध्या जे आहे ते काही आणले आहेत। हे पोलीस प्रशासनाची खुफियाची गाडी सध्या आली आहे। बाकीचे जे आहेत हे बाकीच्या नंतरच्या गाडीत येत आहे। प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी येत आहेत बाकीचे। हे ताफा आणि या ताफ्यातून ते जे आरोपी आहेत ते सध्या या ठिकाणी जे आहे हे अचलपूरच्या सत्र न्यायालयात आणल्या जात आहे। LCB प्रमुख किरण वानकडे साहेब आहे। याशिवाय पोलीस प्रशासनाची गाडी आहे। पूर्ण पोलीस ताफ्यात आतमधलं तुम्ही हे दृश्य पाहत असाल ते सध्या तोंड बांधून सर्व जे आहेत ते या ठिकाणी आणल्या जात आहे। आणि दांडगा असा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे। या पद्धतीने या ठिकाणी स्थिती जर तुम्ही पाहिली तर सर्व पोलीस एकदम याच्यात आहेत। आणि मीडिया पर्सनले या ठिकाणी कोणाले प्रशासनानं कोणत्याच प्रकारचा प्रवेश दिलेला नाही। मीडिया पर्सन या ठिकाणी अडवून ठेवल्यात। सर्व प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी या ठिकाणी सध्या तुम्ही पाहत असाल सध्या या ठिकाणी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीला थांबून ठेवला आहे। ज्या पद्धतीनं मोठा दांडगा असा बंदोबस्त ठेवला जात असून आता सन्माननीय न्यायालय याच्यावर कोणत्या प्रकारचा निर्णय देते हे सर्व लवकरच पाहायला भेटणार आहे। आणि इथं काही प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीसोबत अचलपूरचे ठाणेदार गजानन मेहत्रे जे आहेत ते सध्या चर्चा करत आहेत। प्रतिनिधी म्हणत आहे आम्हाला आतमध्ये जाऊ द्या, पण ते कोणालाच आतमध्ये सध्या जाऊ देत नसून तिकडच्या बाजून तुम्ही पाहत असाल आरोपीले न्यायाधीश जे आहेत पाटील सर याच्या कक्षात सध्या दाखल करण्यात येत आहे। याच्यावर पुढची प्रतिक्रिया काय ते काय माहीत, पण तत्पूर्वी जे आरोपी आहेत ते सध्या काढल्या जात आहे। हे सर्व रिअलिस्टिक फुटेज तुम्ही पाहून राहिले गावरान 94। आणि पहिल्यांदाच न भूतो न भविष्य म्हटल्यापेक्षा म्हणजे मी पाहून राहिलो त्या पहिल्या याच्यातच या ठिकाणी दांडगा असा पोलिसाचा बंदोबस्त ठेवला आहे। सौभाग्यवती नियाते वाजपेयी ताई कासे थांबलं इथं? आज जैसे वो जो आरोपी है परतवाड़ा कांड के जो आरोपी है उनको यहाँ कोर्ट में पेश कर रहे हैं, तो हमारी हिंदू सुरक्षा सेवा संघ की यही मांग है कि उस आरोपी को और उनकी पूरी गैंग को फांसी की सजा दी जाए। इसीलिए हम आज यहाँ पे मौजूद है। तुमचं काय म्हणणं आहे ताई? मेरा बोलना यही है कि जो ये कांड यहाँ पे हुआ है तो ऐसा प्रकरण आगे ना हो, तो इनको ऐसी कड़ी से कड़ी सजा मिले कि इनको बीच चौराहे पे एनकाउंटर करा जाए। ओ माय गॉड, तुमचं काय म्हणणं आहे गौरताई? बस यही बोलना है कि जो ऐसे मानसिकता के लोग हैं उनके साथ ऐसे ही सजा दो उनको कि दोबारा ऐसा कुछ करने का वो सोचे ना किसी के साथ में। और जिस तरीके से अब भाभी नेहा वाजपेयी जी ये आगे बढ़े हैं और इनको जो धमकियां दी जा रही है या इनके साथ जो भी बदसलूकी की जा रही है, अगर दोबारा ऐसा किसी ने कुछ करने की कोशिश की है तो हम उसको घुस के घर में मारेंगे। और अगर कोई हमारी एक भी महिला पे अगर आता है या हमको धमकी देता है या किसी प्रकार की वार्निंग देता है तो हम उसके साथ फिर न्याय प्रविष्ट मामला जब वो कोर्ट में जाएगा, जब पेश होगा तब होगा, उसके पहले हम न्याय करेंगे। तुमचं काय म्हणणं आहे गडीकरताई? आमचं एकच म्हणणं आहे की जसं परतवाडा अचलपूरमध्ये जे प्रकार घडत आहे ते निंदनीय आहे, हे योग्य नाही आहे। आणि आज आमची महिला भगिनीच्या सुरक्षित आहे, त्यांना सुरक्षित वाटत नाही आहे, बाहेर निघायला भीती वाटते, शाळेत ट्युशनमध्ये जायला भीती वाटते। तर यासाठी आमची एकच मागणी आहे की या आरोपीला भर चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे। सध्या आता PCR झाला असू म्हणजे
सन्माननीय न्यायालयाच्या वतीनं काय निर्णय दिला गेला आहे ते पाहायचं आहे। सर्व जे पोलीस कर्मचारी आहेत, जे आरोपी आहेत, सध्या आतमध्ये व्हॅनमध्ये बसले आहेत। सारे पोलीस कर्मचारी या ठिकाणी सध्या त्याच्यावर निरीक्षण ठेवून आहे। तर सरकारी वकील जे आहेत नवले सर, याची त्याच्यावर काय प्रतिक्रिया ते आपण जाणून घेऊ। सदर प्रकरणात सरकारी वकील श्री नवले सर आहेत। सर, कोणत्या प्रकाराची आपण न्यायालयाकडे मागणी केली आजच्या? आज न्यायालयाकडे 4 आरोपी जे आहेत, पूर्वी यांचा PCR होता, त्यांना पुन्हा 27/4 पर्यंत पोलीस कस्टडी मिळण्याकरता आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले आहे। एकूण न्यायालयानं कोणती भूमिका घेतली आणि कोणत्या प्रकारचे त्याचे विचारमंथन सध्या चालू आहे? न्यायालयासमोर जे आहे तपासात जे आतापर्यंत आलेले पुरावे आणि त्या अनुषंगाने तपास करायचा, ज्या मुद्द्यावर करायचा आहे ते मुद्दे न्यायालयासमोर ठेवलेले आहे। आरोपीच्या बँक अकाउंटचे जे आहे डिटेल्स जे आहे त्याची तपासणी करणे आहे। तपासादरम्यान एक व्हिडिओ मिळालेला आहे की थार गाडी आणि त्यामध्ये शस्त्र हे आरोपीने वापरलेलं आहे, त्या अनुषंगाने तपास करणे आहे। त्याला कुठली मदत मिळालेली आहे, या सर्व मुद्द्यांवर म्हणजे असे वेगवेगळ्या मुद्द्यांवर एकंदरीत 27/4 पर्यंत पोलीस कस्टडीची मागणी केलेली आहे। सरकारी वकील श्री नवले सर सोबत चर्चा केली आहे। 27 तारखेपर्यंत डबल एकदा PCR ची मागणी केली आहे। ज्या पद्धतीनं काही व्हिडिओ समोर आले त्या व्हिडिओचा दाखला देत सन्माननीय न्यायाधीश महोदयासमोर मुद्दे ठेवले आहेत। अजून ऑर्डर शो व्हायचे, आपण ज्या पद्धतीनं एकूण या प्रकरणाची व्याप्ती पोलीस ज्या पद्धतीनं सादर करत आहेत, जवळपास 27/4 पर्यंत अजूनही PCR वाढण्याची शक्यता आहे। अजून ऑर्डर आल्यावर याच्यावर नेमका काय निर्णय लागते, 1-2 दिवस कमी जास्त होतील, पण आता खरी परीक्षा आहे। पहिले 7 दिवस आणि नंतरचे 5 दिवस असे जवळपास 12 दिवसाचा PCR हे या आरोपीला आतापर्यंत भेटला आहे। पण या अजूनही 5 दिवसात नवीन काय शोध लागते हा येणारा टाईम सांगेल। पण आरोपीच्या ज्या पद्धतीनं आज त्याला न्यायालयात दाखल केलं, अरे पोलीस बंदोबस्त होता काय बापा, निरा पोलीसच पोलीस होते, त्याच्यानं न्यायालयात लय मोठी बघायची गरज झाली आहे। लवकरच ते ऑर्डर शो होईल आणि ऑर्डर काय शो होते हे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला कळवतो। पण बातमी जशी तशी आपलं चॅनल गावरान 90, म्हणून मी प्रवीण ताळे सोबत साहिल साखरे, गावरान 90 साठी अचलपूर परतवाडा।